सकाळी सकाळी सगळं आवरलं, पटापट डबा वगैरे केला पोरांचा आणि त्यानंतर म्हटलं चला झाडांना पाणी देऊया. मग झाडांना पाणी वगैरे दिलं. पोरांचं चाललेलं तिकडं आवरणं. पोरांना सांगितलं आवरा पटापट आणि मी इकडं झाडांना पाणी देत होते. तर मग दिलं. म्हटलं आता हे बांबू प्लॅन्टला पण पाणी चेंज करावं, 8 दिवसातनं एकदा करायला पाहिजे आणि मी ते करतेच आठवणीने, नाहीतर झाड ते सुकायला लागतं. हे बघ, तो इथं माझा पोरगा काय करतो, हे ढोल वाजवायचे काम असे करतो. तुमच्या पण घरी आहे का असे पोरगं जे असं वळवळ करतं? त्यानंतर मग आम्ही गेलो मुलांना शाळेत सोडवायला, मीच गेलेली. आणि मग घरी आली तर बघितलं तर घरामध्ये हा असा पसारा धड, सोफ्यावर सायमन, बेडवर सायमन, बेड सोफा वगैरे झाडला. आणि तो ब्रशने मी क्लीन करते कारण माती माती लागते ना, त्यासाठी. मग ते ब्रशने वगैरे साफ करून घेतला. एकदम छान होतं त्याने. मला तर खूप आवडतो हा ब्रश. मी याने मस्त करते. बेड पण याने साफ करते मी. कारण किती साफ केलं आपण झाडलं टॉवेलने याने ते व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे मी तो ब्रशच वापरते. खूप चांगलं निघतं त्याने. त्याच्यानंतर मग परत कवर उलटे करून लावले कारण मला असे चांगले वाटत होते. त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर सांगा मला की खरंच चांगले दिसत आहेत का. मी फर्स्ट टाईम असे बदलून लावले. त्यानंतर बेडरूममध्ये आली तर बघितलं तर निस्ता पसारा, गोधड्या तशाच. आणि सामानमध्ये बेड वगैरे आवरलं. त्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली कारण सकाळी एवढं सगळे कामं होत नाही. पोरांचे डबे असतात, मग त्यांना शाळेत नेऊन सोडणं वगैरे, तर आपलं थोडंफार काम तरी मागे राहत असतं. त्यातलंच हे काम होतं, बेड आवरणं, डस्टिंग करणं आणि लादी वगैरे पुसणं. ते सगळे कामं करून घेतले आणि थोडा आराम केला. आणि संध्याकाळी मग परत पोरांना घेऊन आले. तर येता पोरांना दुकानात गेले पोरं, खाऊ घ्यायचं आहे म्हणून. ते काय चिप्स वगैरे त्यांनी घेतले. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली मी आज चिकन बिर्याणी, पण साधीवाली, जसं आपण खिचडीमध्ये सगळं एकत्र टाकून बनवतो तशीवाली. खूप छान झालेली. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.